मित्रांनो, शालिनी भक्तिसागरमध्ये तुमचे मनपूर्वक स्वागत आहे। तर मित्रांनो, आज आपण या व्हिडिओच्या माध्यमाने ऐकणार आहोत श्री भागवत महापुराण रहस्य। बरेच काही तुमच्या कमेंट्स आल्या, धन्यवाद, थँक्स। असाच माझा आत्मविश्वास वाढवण्यासाठी। तर मागच्या व्हिडिओमध्ये आपण ऐकलं की आत्मदेवाला त्यांचा पुत्र काय म्हणतो की घराचा मोह तुम्ही सोडून द्या आणि रानात जा, वनात जा, नाहीतर जबरदस्तीने तुम्हाला सोडायला कोणाला सांगेल। आणि तो पुत्रप्राप्तीसाठी त्या ऋषीमुनींना किती प्रार्थना करत होते महात्म्याला की मला पुत्रप्राप्ती पाहिजे, मला पुत्र व्हायला पाहिजे, पुत्राविना मोक्ष नाही, असं तसं। सद्गती हा आपला पुत्रच करतो आणि तो पुत्र झाल्यानंतर, तोच पुत्र मोठ्या झाल्यानंतर आपल्या बापाला म्हणत होता की वनात जा, घराचा मोह, संसाराचा मोह सर्व सोडून जा, नाही तर मी आता तुम्हाला कोणाला जबरदस्तीने कोणाला तरी वनामध्ये सोडायला लावेल। तर त्या आत्मदेवाला फार वाईट वाटले की आपण या मुलासाठी खूप प्रार्थना केली आणि आपलाच मुलगा असा बोलत आहे। तर आपण हे मागच्या व्हिडिओमध्ये ऐकलं, तर आता आपण पुढचा भाग ऐकूया। त्या अगोदर जर कोणी चॅनलला नवीन आलं असेल तर लाल बटनवर सबस्क्राईब करा, ऑलवर क्लिक करा, जास्तीत जास्त जणांना शेअर करा। अधिक मास चालू आहे म्हणून दररोज नारायणाची सेवा करा, भगवान नारायणाला एक तुळशीपत्र नक्की व्हा आणि ही भागवत महापुराण ऐका। हेच अमृतमयी, खूप अमृतमयी ही कथा आहेत। याचे एक शब्द बी कानावर पडले तर कान आणि डोळ्याच्या द्वारे भगवान श्रीकृष्ण, भगवान श्री नारायण आपल्या हृदयात प्रकट होतील, असं स्वतः नारायणाने सांगितलं आहे। कारण की त्यांचं एक रूप ज्या वेळेस ते गोलोकामध्ये जात होते तर या पुराणामध्ये ते सोडून गेलेले आहे। म्हणून 2 शब्द तरी या पुराणाचे शब्द ऐका आणि जास्तीत जास्त जणांना शेअर करा। तर आता आपण व्हिडिओला सुरुवात करूया, अध्यायाला, पुराणाला सुरुवात करूया। श्री गणेशाय नमो नमः। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देवो सर्वकार्येषु सर्वदा। शान्ताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगिर्भ्यानज्ञं वन्दे विष्णु भवभयहरं सर्वलोकैकनाथं निवासं। श्री श्रीनिवासा की जय, कोल्हापुर महालक्ष्मी माता की जय। श्री गणेशाय नमः, ओम सरस्वतीये नमः, कुलदेवताय नमः, ओम लक्ष्मीनारायणाय नमः, उमा महेश्वराय नमः, ओम गुरुदेव्याय नमः, ओम 33 कोटी देवी देवताय नमो नमः। कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविन्दाय नमो नमः। कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविन्दाय नमो नमः। हा मंत्र श्रवण केल्याने घरातील सर्व दुःख, दारिद्र्य, क्लेश आपल्या घरात राहत नाही, निघून जाते। म्हणून कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः या मंत्राचा 108 वेळा किमान जप करावा। 108 वेळा आपल्याला करायला वेळ नाही, 1 वेळा, 2 वेळा, 5 वेळा, 7 वेळा केला तरी पण चालेल। पण ह्या अमृतमयी कथा भागवत पुराणाच्या नक्की श्रवण करा आणि जास्तीत जास्त जणांना शेअर करा। तर या अमृतमयी कथांमध्ये मागच्या व्हिडिओमध्ये आत्मदेवाला वनात सोडायला आपला पुत्र सांगतो। मग देहस्थी मासम रुधिरे भीमतं तेजत्वं जायासुता दिशु सदा ममतां विमुच पश्यानिशं जगदिदं शनभगनिष्ठं वैराग्य राग रसिको भव भक्तिनिष्ठां। हा देह, हाडे, मांस, रक्तांचा पिंड आहे आपला हा देह, असे याला समजू नकोस। स्त्री पुत्रादिकांची ममता सोडून दे। हा संसार क्षणभंगुर आहे। संसारातील कोणत्याही वस्तूला स्थायी समजून तिच्याबद्दल प्रेम, मोह व ममत्व धरू नकोस। केवळ वैराग्याचे रसिक व्हा आणि भगवंताच्या भक्तीत रंगून जा। संसाराचा मोह सोडल्याशिवाय भक्ती होत नाही। कोणत्याही उपायाने मनुष्याला सांसारिक विषयापासून विरक्त करून प्रभू प्रेमात लावा। संसारासक्ती नष्ट होणे कठीण आहे। जोपर्यंत संसारासक्ती आहे तोपर्यंत भगवतदासी, भगवतासक्ती सिद्ध होऊ शकत नाही। संसारातील विषयात फसू नका, भगवत चरणी जोडून राहा। हा देह आपला नाही, कारण हा देह नश्वर आहे, नाशवंत आहे। मग हा आपला आणखी कोण असणार?
गोकर्ण पुढे म्हणाला, पिताजी, अर्ध अधिक आयुष्य निघून गेले आहे, थोडे बहुत शिल्लक राहणार आहे. गंगा किनारी जाऊन देवाचे भजन करा, जंगलात जा, वनात जा आणि तेथे भजन करा. आणि मन जर विक्षिप्त होत असेल तर त्याला कृष्ण कथेत रमवा. श्रद्धा ठेवाल तर हृदय परिवर्तन होईल. सेवा व सत्कर्मात परदोष दर्शन विघ्न आणीत असतात, म्हणून कोणाचेही दोष पाहू नका. पिताजी, आता तुम्ही भगवंताचा आश्रय घेऊन भगवानमय जीवन घालवा. जीवन भगवानमय होण्यासाठी ध्यान, जप, तप आणि पाठ यांची अति आवश्यकता आहे. उत्तम पाठाचे 6 भाग आहेत: मधुरता, स्पष्ट अक्षोक्षर, पदच्छेदाचे ज्ञान, धैर्य, लय, सामर्थ्य आणि मधुर कंठ. पाठ शांत चित्ताने करा, अर्थ समजून पाठ करा, कारण की जो कोणी हे पाठ शांत चित्ताने करतो भगवान श्रीकृष्णाच्या नामाचे त्यांना भगवंत मुक्ती आणि मोक्ष देतो. अतिशीघ्र गतीने पाठ करू नका, हळूहळू पाठ करा. फक्त वाचायचे आहे म्हणून, पुराणं वाचायचे आहे म्हणून पटापट वाचून फक्त काही सांगून ठेवून द्या असे करू नका. कोणतेही पाठ, कोणतेही पुराण, कोणतेही पुस्तक हळूहळू वाचा, समोरच्याला शब्द समजू द्या. आत्मदेव गंगा किनारी आला, मानस पूजा करू लागला, एकांतात बसून मन एकाग्र करू लागला. चंचल मनाला विवेकरूपी बोधाने सांभाळा आणि ध्यानमग्न ठेवा. संकल्प विकल्पापासून मनाला दूर ठेवा. मानस पूजेत मनाची धार अखंडित राहिली पाहिजे, अशी पूजा दिव्य होते. उच्च स्वराने जप पाठ केल्याने मन एकाग्र होते, मनाचा निरोध होतो. आत्मदेव भागवत पठणात भगवत ध्यानात रंगू लागला. आत्मदेव दशम स्कंदाचा पाठ करू लागला. हा पाठ नित्यम केल्याने तो खरोखरच देव झाला. आत्मा हा परमात्म्याशी विलीन झाला म्हणजे देव होतो. आज जीव हे एक शिव झाले आहे. जीव आणि शिवाचे मिलन झाले आहे. भागवताचा जो आसरा घेतो तो ईश्वर बनतो. भागवताचा जो कोणी ध्यान, मन, ध्यान, जप लावून पाठ करतो भगवंत त्याला आसरा देतो आणि त्याला कधीच सोडत नाही. त्या देहाला, त्यांच्या घराला जो ईश्वर होतो त्याला परमात्मा अनेक वेळा आपल्यापेक्षाही मोठा करीत असतो. परमेश्वराची 2 स्वरूपे आहेत, एक अर्चना स्वरूप आहे आणि दुसरे भागवत स्वरूप आहेत. भागवंताचे नाम स्वरूप होय. पूजा साहित्याने ज्याची पूजा होते ते अर्चना स्वरूप. जी पूजा करतो आपण, पाणी वाहतो भगवान शिवाला, बेलपत्री वाहतो, तांदूळ वाहतो, शहद, धतुरा, भांग वगैरे सर्व काही वाहतो, तर हे कोणते स्वरूप होय? तर जे भगवंताला आपण अर्चना करतो स्वरूप, दुसरे नाम स्वरूप श्री भगवंताचे नाम स्वरूप पूजा साहित्याने करतो. जे काही आपण पूजा साहित्याने भगवंताची पूजा करतो तिला अर्चना स्वरूप असे म्हणतात. नाम स्वरूप शिवाय स्वरूप सेवा ध्यान फलदायी होत नाही. स्वरूप सेवा तशी तर ठीक रीतीने होत नाही, कारण हेच चित्त शुद्ध झालेले नसते. मन शुद्ध झाल्याशिवाय स्वरूप सेवेत ध्यानात आनंद येत नाही. जर तुमचं मन शुद्ध झालं असेल, तुम्हाला लय लागले असेल आता भागवत पुराण केव्हा येईल, भागवत पुराणात आता पुढे काय आहे, तर ही पूजा कोणती आहे? तुमची नामस्वरूप पूजा माटली जाईल आणि ही पूजा नामस्वरूपाची प्रत्यक्ष भगवंतापर्यंत पोहोचवते. तोपर्यंत त्याला ध्यानाचा आनंद मिळत नाही. जर भक्तीच करायची असेल तर संसाराचा स्नेह मोह सोडावा लागेल. संसारातील विषयांशी स्नेह करावायचा असेल तर विवेकाशी करा. अग्नी तसा तर सर्व काही भस्म करीत असतो, तरी पण जर त्याचा विवेकपूर्ण उपयोग केला तर तो अग्नी उपयोगीही होतो. अग्नी नसेल तर माणसाचे पोषण होऊ शकणार नाही. माणूस जोपर्यंत आपल्या शरीराशी ममत्व ठेवतो तोपर्यंत तो या संसाराला सोडू शकत नाही. जे मन मायात फसलेले असते ते मनमोहनाच्या सेवेत रमू शकत नाही. मन तर वारंवार मायेचाच विचार करीत असते, म्हणून ते मलिन होते. नामभक्ती मनाच्या शुद्धसाठीच आहे. जोपर्यंत मन ध्यानात एकाग्र होत नाही तोपर्यंत नामस्मरण करा. ध्यानात आनंद वाटत नाही, कारण मन व्यग्र असते. आपले मन ईश्वराला सोडून वारंवार विषयांकडे इकडे तिकडे धावत असते. पूजापाठ बी करतो आपण, काही करतो तो इकडे तिकडे धावत असते. म्हणून मनाला ताब्यात ठेवा आणि ईश्वराकडे वळवा. माणसाचे मन संसारातील व्यवहारात इतके तद्रूप होते की त्यासाठी ते अनेक पापे करत असते. पण आपण पाप करतो याचे त्याला भान नसते. ध्यान करता करता मनाला, हृदयाला पाजर फुटला पाहिजे, डोळे पाणावले पाहिजे. ज्या वेळेस आपण प्रभू
सेवेमध्ये आहेत त्यावेळेस आपल्या डोळ्यात अश्रू आले पाहिजे, डोळे पाणावले पाहिजेत आणि हृदयात सात्विक भाव जागृत झाला पाहिजे. ही लक्षणे दिसू लागली म्हणजे ध्यान सफल झाले. हृदयाच्या भावाशिवाय केली गेलेली भक्ती फलदायी होत नसते. जीव शुद्ध भावनेने जर भगवंताची भक्ती करेल तो परमात्माही प्रेमाने प्रसन्न होईल. मनात अनंत जन्माचा मल साचलेला असतो आणि ध्यानासाठी तर मनाची शुद्धतेची अत्यंत आवश्यकता असते. मन शुद्ध नसेल तर स्वरूप भक्ती ध्यान सफल होत नाही. मन शुद्ध करण्यासाठी नामस्मरणाची अत्यंत आवश्यकता आहे. मनाची अशुद्धी नष्ट करते. श्रीमद भागवत कथा, भागवत पुराण. जर मन शुद्ध करायचं असेल तर श्रीमद भागवत पुराण ऐका. कलयुगात नामसेवा श्रेष्ठ आहे आणि श्री भागवत भगवंताचेच नाम स्वरूप आहेत. नामच ब्रह्म होय, नाम परमात्मा होय. आणखी काही भागवत काय सांगू. नाम देवापेक्षा सुद्धा श्रेष्ठ होय. ईश्वर तर अदृश्य आहे, त्याच्यावर प्रेम करणे कठीण आहे. नाम स्वरूप स्पष्ट दिसते. ज्याचे प्रत्यक्ष दर्शन होत नाही त्याचे जर आपण घट्ट धरून ठेवले तर तो अवश्य दृष्टीगोचर होईल. ईश्वराचे स्वरूप दर्शन सर्वांसाठी अनुकूल व सुलभ नाही, परंतु नाम स्वरूप मात्र सुलभ आहे. ज्ञानी पुरुषही नामात निष्ठा ठेवतात, ते नामाचा आश्रय घेतात. नामच ईश्वराचे स्वरूप आहे. श्रीरामांनी स्वतः काही जीवाचा उद्धार केला, परंतु त्याच्या पश्चात त्यांच्या नावाने अनेकांचा उद्धार झाला. श्रीकृष्ण पृथ्वीवर जेव्हा विराजमान होते तेव्हा जितक्या जीवांचा उद्धार झाला होता त्यापेक्षा अगणित जीव त्याच्या पश्चात त्याच्या नामाने संसार पार करून गेले. मोठ्यातले मोठे पाप कोणते? भगवंताच्या नावावर निष्ठा नसणे. नाम साधन साधे साधे सोपे आहे. श्रीमद भागवत भगवंताचे नाम स्वरूप आहे. श्रीमद भागवताचा आश्रय श्रवण पठन म्हणजेच नामाचा आश्रय होय. जो भागवताचा आश्रय घेतो तो भगवंत होतो. आत्मदेव श्री भागवताचा आश्रय घेऊन दशम स्कंदाचा पाठ करीत होता. केवळ दशम स्कंदाचा पाठ करून त्याला मुक्ती मिळाली होती. जर संस्कृताचे ज्ञान असेल तर दररोज दशम स्कंद, विष्णू सहस्रनाम आणि शिवमहिमाचा पाठ करा. जर दररोज तुम्हाला आपला ज्ञान मुक्ती मिळायला पाहिजे तर दररोज विष्णू सहस्रनाम आणि शिवमहिमानाचा पाठ करा. पाठ अर्थ समजून करा. अर्थविना पाठांतर अधम समजावा. भगवंत लवकर मिळणार नाही, करायचंय म्हणून करा असे नाही, तर तो शुद्ध मनाने करा. ते लवकर कृपा करीत नाही की आपण त्यासाठी अवश्य ते कष्ट करीत नाही आणि जीव कष्ट करण्यास भीतो. भगवत कृपेसाठी कष्ट सहन करावं लागेल. जो स्वच्छ मनाने कष्ट करू इच्छितो त्याला यम दुःख देत नाही. आत्मदेव 10-12 तास आसन लावून बसत असे. आसनावर शांत मनाने बसा. ज्ञानांना जो आनंद समाधीत मिळतो तोच आनंद तुम्हाला कथेत पण मिळेल. ज्या लीलाची जी कथा असेल त्या लीला प्रत्यक्ष घडत आहेत अशी कल्पना आपल्या मनाला करा, आनंद मिळेल. कल्पना करा की माझे मन ईश्वराशी दातात्म्य पावले आहे. दृश्यापासून दृष्टी कल्पना कराल तर मिळेल. दृष्ट्यांमध्ये स्थिर होईल तर मनाचा निरोध होईल आणि आनंद प्रकटेल. गोकर्णाला वाटले की दुधिकाराचा व्यवहार त्यालाही त्रासदायक होईल, म्हणून तोही वनात निघून गेला. इकडे दुधुकारी वेश्यांना प्रसन्न करण्यासाठी चोरी करू लागला. सूत सावध करतात. जीव प्रत्येक इंद्रियाचा स्वामी आहे आणि परंतु जीवावर इंद्रियांनी प्रभुत्व मिळवलेले आणि माणूस इंद्रियाच्या स्वाधीन झाला तर कलुषित होत असते. मन जर ईश्वराशी मैत्री करेल तरच ते सुखी होईल. ईश्वरांपासून वेगळे राहील तर दुःखी राहील. धुंदुकारी अनिष्ट मार्गाने द्रव्यार्जन करू लागला. तो राजाच्या महलात चोरी करण्यास गेला. दागदागिने चोरून नेले, ते वेश्यांना दिले. वेश्यांना वाटले हा जिवंत राहिला तर आम्ही केव्हाही पकडल्या जाऊ. आमचे हे धन राजा हिरावून घेईल. कदाचित आम्हाला दंडही भोगावा लागेल आणि म्हणून त्याला मारणेच बरे होईल असा विचार त्या वेश्या करत होत्या. त्यांनी त्याला दोरांनी बांधले. धुंदीकाराला त्या वेश्यांनी दोरांनी बांधले. त्याच्या गळ्याला फास लावला तरीही तो मेला नाही आणि अति पाप्याचा मृत्यू लवकर होत नाही. जो पापी मनुष्य आहे तर त्याचा मृत्यू लवकर होत नाही. जो देव धार्मिक मनुष्य आहे, ज्याचे मन देवाशी जळले आहे, त्याचे मृत्यू लवकर होतो. वेश्यांनी जळते निखारे त्याच्या तोंडात भरून त्याला मारून टाकले आणि पाचीही इंद्र अंतकाळी जीवाला मारतात, कष्ट देतात. त्यावेळी जीव घाबरतो व तडफड करतो. त्यानंतर वेश्यांनी धुंदुकाराचे शरीर जमिनीत गाडून टाकले. त्याच्या देहाचा अग्निसंस्कारही वेश्यांनी केला नाही. ज्याचे चरित्र पाहिल्याबरोबर घृणा येते तो धुंदकारी होय. आपल्या कुकर्मांनी मृत्यूनंतर धुंदुकारी प्रेत योनीत शिरला.
पापीचं प्रेत बनून असतो. पापी जीव तर यमपुरीतही जाऊ शकत नाही. पापी जीव आहे, खूपच पाप आहे, तर त्याला यमपुरीत सुद्धा घेत नाही. तो पिशाच योनीत फिरत राहतो, तो प्रेतच राहतो. जो पापी मनुष्य आहे तर जास्तीत जास्त पापी मनुष्य आहे तर यमपुरीत सुद्धा राहत नाही. तो पिशाच योनीमध्ये फिरत राहतो, कित्येक वर्ष पिशाच योनीत फिरत राहतो आणि काही एखादे पुण्य केले असेल तेव्हा यमपुरीत जातो आणि यमपुरीत खूप यातना करतात. अजून काही पुण्य केलं असेल, शरीर मरते पण आत्मा तोच राहतो. मग हळूहळू त्याचं पुण्याच्यामुळे मग त्याला परत मनुष्य योनीत जन्म देतात. परत मनुष्य योनीत जन्म दिला तर आपला मनुष्य जन्मामध्ये काहीतरी जीवनाचे सार्थक व्हायला पाहिजे, म्हणून काहीतरी पुण्य केल्या पाहिजे. तर पुण्यासाठी भुकेल्या जर असेल कोणी त्याला भाकर द्या, तानेला असेल त्याला पाणी द्या, चिड्या मुंग्यांना काहीतरी खाऊ घाला. आपली ही जिव्हा आहे या वाणीमध्ये संयम ठेवा. कोणाला भरभुलं बोलू नका, कोणाला ऊच नीच बोलू नका, गर्वाचा अहंकार सोडा, म्हणजे याच्याने आपले पाप होत नाही. जर आपण असे सत्कर्म करत राहिले तर आपला जीव चांगला राहतो आणि आपल्याला यमपुरीत सुद्धा मिळत नाही. जर आपण चांगले सत्कर्म करत राहिले तर यमदूत आपल्याला हात लावत नाही आणि खूप पापी मनुष्य राहिला तर यमपुरीत सुद्धा त्याला जागा मिळत नाही, तो प्रेतच असतो. गोकर्णाने धुंदीकाराच्या मृत्यूची बातमी ऐकली. जो गोकर्ण होता तर त्याने धुंदीकाराच्या मृत्यूची बातमी ऐकली आणि तो गयेला गेला. तेथे त्याने धुंदीकाराचे श्राद्ध केले. गया श्राद्ध सर्वात श्रेष्ठ श्राद्ध होय आणि ते श्री विष्णुपाद आहे. गया श्राद्ध हे साक्षात विष्णुपाद आहे. त्याची कथा आता अशी आहे. गयाची जी कथा आहे, गया श्राद्धची कथा आहे तर ती अशी आहे. गयासूर नावाचा एक राक्षस होता. त्याने तप करून ब्रह्मदेवाला प्रसन्न केले होते आणि ब्रह्मदेवाने गयासुराला वर मागण्यास सांगितले. तेव्हा तो म्हणाला, आपण काय वर देणार, उलट आपणच वर मागा. त्याच्या तपश्चर्याने देवता भयभीत झाले की हा कसा मरू शकेल. ब्रह्मदेवाला वाटले की याच्या शरीरावर दीर्घकाल यज्ञ केल्यानेच हा मरेल, म्हणून ब्रह्मदेवाने यज्ञ करण्याकरता त्याचे शरीरच मागितले. यज्ञकुंड त्याच्या छातीवर बनवले गेले. 100 वर्षापर्यंत यज्ञ चालला. गयासूर हा होता एक राक्षस, पण गयासुराच्या शरीरावर किती यज्ञ केले? 100 यज्ञ केले गयासुराच्या छातीवर. एक कुंड हवन यज्ञ कुंड केले तर त्या हवन यज्ञ कुंड 100 वर्ष गयासुरावर चालले, तरीही गयासूर मेला नाही. यज्ञाची पूर्ण आहुती झाल्यावर तो उठू लागला. तेव्हा ब्रह्मदेव चिंतातूर झाले, ते भयभीतही झाले आणि त्यांनी भगवंताचे स्मरण केले, श्री नारायणाचे ध्यान केले. प्रभू श्री नारायणाचे ध्यान केले. नारायण भगवान प्रकट झाले. त्यांनी गयासुराच्या छातीवर 2 पाय ठेवले आणि गयासुराने मरताना वर मागितला की जो कोणी गयातीर्थात स्नान करेल, दानधर्म करेल, पित्रांना सद्गती मिळेल. भगवंताने गयासुरालाही मुक्ती दिली. भगवंताच्या वरदानात गयेत पितृश्राद्ध करण्याच्या पित्रांना मुक्ती मिळते. जो कोणी गयेमध्ये जाऊन जर पितृश्राद्ध करेल, पिंडदान करेल तर त्यांच्या पित्रांना मुक्ती मिळेल. घरात कटकट राहणार नाही. काही जणांना पितृदोषमुळे मुलं बाळ होत नाही, आर्थिक परिस्थिती बरोबर राहत नाही, बरकती राहत नाही, तर ते पितृदोषमुळे. तर ज्यांना खूप काही भयंकर पितृदोष आहेत त्यांनी गयेला जाऊन गयामध्ये श्राद्ध करावे आपल्या पित्याची. याच्याने आपल्या पित्याला मुक्ती मिळेल, पित्रांना मुक्ती मिळेल, सद्गती प्राप्त होईल, मोक्षाची प्राप्ती होईल. पितृ संतुष्ट झाले म्हणजे घरात बरकती राहते, मुलांच्या सर्व इच्छा कामना पूर्ण होतात, कोणत्याही कामाला अडथळा येत नाही. लग्नांना अडथळा येत असेल तर लग्नसुद्धा जुळतात. असे काही जे दोष आहेत तर या दोषांमुळे कोणतेही कामं होत नाही. तर गयेला जाऊन पितृश्राद्ध करावे म्हणजे पित्रांना मुक्ती मिळते. गोकर्ण त्यानंतर घरी परत आला. रात्री त्याला कुणी रडण्याचा आवाज आला. माणूस पाप करताना तर हसतो, पापाची शिक्षा भोगताना मात्र त्याला रडावे लागते. एकाच मात्यापित्याचे पुत्र असूनही गोकर्ण देव बनला. एकाच मात्यापित्याचे पुत्र होते पण गोकर्णे काय बनला? देव. आणि धुंदुकारी प्रेत बनला. देव होणे किंवा प्रेत होणे तुमच्या हातात आहे. गोकर्णाने विचारले की तू कोण आहेस? तुझी अशी दशा का झाली? तू भूत आहेस, पिशाच आहेस की राक्षस आहेत की प्रेत? म्हणाले, मी तुझा भाऊ धुंदुकारी आहे. अगणित पापे केल्यामुळे माझी ही स्थिती झाली आहे. मला प्रेत योनीमध्ये जन्म मिळाला आहे. माझी
ही स्थिती खूप पापे केली होती म्हणून मिळाले. मला प्रेत योनीमध्ये जन्म मिळाला आहे, पिशाच योनीमध्ये जन्म मिळाला आहे. गोकर्णाने विचारले की तुझ्यासाठी मी गयेत पिंडदान केले आहे, तरी तू प्रेत योनीतून मुक्त कसा झाला नाहीस? प्रेत म्हणाले गया श्राद्ध शतेनापी मुक्तिमेव न भविष्यती. कितीही गया श्राद्ध करा, मला मुक्ती मिळणार नाही. केवळ श्राद्ध कर्माने मुक्ती मिळत नसते, केवळ श्राद्ध कर्माने उद्धार होऊ शकत नाही. गोकर्णाने विचारले मग तुला सद्गती कशी मिळेल? मी काय करू? मग विचार करून म्हणाला मी उद्या सूर्यनारायणाला विचारेल. दुसऱ्या दिवशी गोकर्णाने अर्घ्य देऊन सूर्यनारायणाला नमस्कार केले आणि विचारले महाराज थोडे थांबा. सूर्यनारायण भगवान थोडे थांबले. हे त्रिकाल संध्येचे फल आहे. ब्राह्मणाचे हे आवश्यक कर्म आहे की त्याने त्रिकाल संध्या करावी, कधीही चुकू नये. त्रिकाल संध्या करणारा कधीही मूर्ख राहत नाही, तो दारिद्र्य राहत नाही, पण दारिद्र्य पण असत नाही. सूर्यनारायणाने विचारले काय काम आहे माझे? गोकर्ण म्हणाला माझ्या भावाच्या उद्धाराचा काही उपाय सांगा. ते म्हणाले माझ्या भावाचा उद्धाराचा काही उपाय सांगा. सूर्यनारायण म्हणाले तुझ्या भावाला सद्गती मिळावी अशी तुझी इच्छा असेल तर विधीपूर्वक भागवताची पूजा कर, भागवत पुराणाचे श्रवण कर. श्राद्ध कर्माने ज्या जीवाची मुक्ती होत नाही, श्राद्ध कर्माने ज्या जीवाची मुक्ती होत नाही, पिंडदान करून सुद्धा ज्या जीवाची मुक्ती होत नाही, नारायण नागबली करून सुद्धा ज्या जीवाची मुक्ती होत नाही, त्याने भागवत पुराण ऐकावे, भागवत शास्त्र ऐकावे, भागवत रहस्य ऐकावे, जेणेकरून पित्रांची मुक्ती मिळेल. ज्या घरामध्ये जेथे जेथे भागवत महापुराण भागवत रहस्य ऐकले जाते आहे त्यांच्या पित्रांना सद्गती मिळत आहे. कितीही मोठा वास्तुदोष असो त्यांच्या घरामध्ये, फक्त हे भागवत पुराण श्रवण केल्याने त्यांच्या घरातला वास्तुदोष दूर होत आहे. आणि अधिक मासमुळे आपण भागवत शास्त्र ऐकत आहे, भागवत पुराण वाचत आहे, तर आपला दोष सर्व काही नाहीसा होईल आणि आपल्या मुलांची प्रगती झाल्याशिवाय राहणार नाही. हे भागवत पुराणामध्ये सांगितलं गेलं आहे. म्हणून ज्याची मुक्ती होत नाही आहे श्राद्ध कर्मने, पिंडदानाने, श्राद्ध कर्मने आणि कोणतेही कार्य केल्याने ज्या पित्रांची मुक्ती होत नाही आहे त्याने भागवत महापुराण ऐकावे, म्हणजे त्यांची मुक्ती बिलकुल पक्की आहे. भागवताने त्यांची मुक्ती 100% मिळेल. धुंदीकाराला पापांपासून मुक्त करण्यासाठी गोकर्णाने सप्ताहाचे आयोजन केले. आता धुंदीकाराला पापांपासून त्याने गयात जाऊन श्राद्ध केले, गयामध्ये जाऊन यज्ञ केला, गया श्राद्ध केली तरी पण मुक्ती मिळाली नाही, श्राद्ध कर्म केले तरी मुक्ती मिळाली नाही, पिंडदान केले तरी मुक्ती मिळाली नाही. तर आता धुंदीकाराला पापांपासून मुक्त करण्यासाठी सप्ताहाचे आयोजन भागवत पुराण ठेवले. धुंदीकारी तेथे आला, परंतु तेथे बसण्यास त्याला जागा मिळाली नाही, म्हणून तो एका 7 नळकांडेवाल्या बाशात शिरला. 7 नळकांडेवाल्या बाशात शिरला. दररोज एक नळकांडे फुटत होते. 7व्या दिवशी परीक्षिताच्या मोक्षाची कथा झाली. 7व्या दिवशी परीक्षिताच्या मोक्षाची कथा झाली आणि बाशातून एक दिव्य पुरुष बाहेर पडला आणि गोकर्णाला प्रणाम करून तो म्हणाला बंधू, प्रेत योनीतून तू मला मुक्त केलेस, धन्य आहे भागवत कथा. भागवत कथाचे 2 शब्द पण ऐकले तरी पण मुक्ती मिळते, म्हणून तुझी ही जी भागवत कथा आहे तर खूप धन्य आहे. मी धन्य झालेलो आहे तुझ्या भागवत कथेच्या या श्रवणाने. आता जड बाशाची गाठ जर फुटू शकते तर चेतन आत्म्याची गाठ सुटणार नाही. विवाहात वधूवराच्या पदराची गाठी बांधली जातात. पती पत्नाचा स्नेहाचा गाठ होय, ही गाठ सुटणे कठीण आहे. परमेश्वराची सेवा करण्यासाठी एकमेकांची साथ मिळाली असेल तर समजून जर ते प्रपंचात वागतील ते पती पत्नी सुखी होतील. वाशात म्हणजे वासना धुंदकारी अडकला होता. बाशाची 7 गाठे म्हणजे 7 प्रकारच्या वासना होय. पुनर्जन्माच्या कारण वासनाच होते, म्हणून वासना समूळ नष्ट झाली पाहिजे. माणूस मोह सोडू शकत नाही. वासना 7 प्रकारची असते. माणूस वासना सोडू शकत नाही आणि वासना आता ही 7 प्रकारची आहे. तर कोणती कोणती वासना आहे? स्त्रीची आसक्ती, पहिली जी आसक्ती आहे वासना
तिसरीची पती पत्नीची आसक्ती, मनुष्य पती पत्नीची वासना सोडू शकत नाही. पुत्राची आसक्ती, आपण आपल्या पुत्राला सोडू शकत नाही. व्यावसायिक आसक्ती, जो आपला व्यवसाय आहे त्याला आपण सोडू शकत नाही. जे आपल्या घरी द्रव्य आहे, द्रव्याची आसक्ती आपण सोडू शकत नाही. कुटुंबाची आसक्ती 5वी, आणि 6वी घरादाराला आपण सोडू शकत नाही, घरादाराची आसक्तीने. मालमत्तेची, आपल्याजवळ जे आपलं सोनं आहे, जे पैसे आहे, जे घर आहे, दार आहे, खूप धन दौलत आहे, ते आपण आपल्याला सोडू शकत नाही. आणि 7वी आसक्ती आहे गावाची, आपल्याला आपल्या गावाशी खूप प्रेम असतं, आपण ते गाव सोडू शकत नाही. म्हणून अशा या 7 आसक्ती दिल्या आहे की जोपर्यंत मनुष्य या 7 वासनांना सोडत नाही तोपर्यंत मुक्ती मिळत नाही. जशी धुंदीकाराला 7 नळकंड्या जोपर्यंत त्याच्या फुटल्या नाही तोपर्यंत त्याला मुक्ती मिळाली का? नाही. ज्या वेळेस परीक्षिताचे मोक्षाची कथा त्याने ऐकली आणि तेव्हा त्याला मुक्ती मिळाली. तर असे हे 7 दिवसाचे भागवत कथाचे हे महत्त्व आहे आणि ह्या 7 गाठींचे हे महत्त्व आहे. तर 7 गाठींचे महत्त्व, 7 प्रकारची वासना कोणत्या आहेत? तर त्या 7 प्रकारच्या वासना अशा: पहिली वासना स्त्रीची पती पत्नीची, दुसरी पुत्राची, तिसरी व्यवसायाची, चौथी द्रव्याची, 5वी कुटुंबाची, 6वी घरादाराची, मालमत्तेची आणि 7वी आपले गावाची. अशा या वासना आपण जोपर्यंत सोडत नाही तोपर्यंत मुक्त होणार नाही. वेळू वासनाचे रूप आहे, जीव वासनात अडकलेला आहे. वासनेमुळे जीवाला जीवभाव आला आहे, तो निष्काम असूनही सकाम झाला आहे. वासनाच्या गाठी जोपर्यंत सुटत नाही तोपर्यंत जीवभाव निर्मूल होणार नाही. श्री भागवताच्या कथा श्रवणाने वासनेची एक एक गाठ सुटत जाते. आपण जो आता 4था-5वा दिवस झाला आपला, आपण दररोज कथा श्रवण करत आहे, तर आपली एक एक गाठ सुटत आहे, एक एक पाप कमी होत आहे आणि एक एक पुण्य आपले वाढत जात आहे. भागवताच्या कथांनी या गाठी सुटत जातात आणि एक एक गाठीमध्ये आपले पुण्य, एक एक गाठीचे पुण्य आपले पुढे पुढे सरकत आहे, कारण आपण भागवत महापुराणाचे श्रवण करत आहे. भागवताविषयी जर तुमचे प्रेम वाढले म्हणजे संसाराच्या आसक्तीची गाठ सुटत जातात. भागवताच्या नावाचा निस्ता जप, श्रीमद भागवत महापुराण एवढे सुद्धा आपण बोलले तरी एक वेळा आपल्या पदरी पुण्य प्राप्त होऊन जातं आणि एक पाप कमी होऊन जातं. एक पापाची फुली कमी होते, ती लाईन खुडली जाते, त्या लाईनवर डॅश केली जाते आणि एक पुण्याची गाठी वरती वाढत जाते. तर श्रीमद भागवत एवढं सुद्धा आपण जप केलं तर एक सत्य असे मानून तिचे नित्य स्मरण कराल तर वासनाच्या गाठी सुटत जातील आणि पुण्याच्या गाठी वाढत जातील. आता एका गृहस्थाचा नियम काय होता? तो 12 वर्षापासून कथा ऐकत होता. एक ब्राह्मण कथा सांगण्यास येत असे. एके दिवशी त्या शेठजीला बाहेर जाण्याचा प्रसंग आला. कथा ऐकण्यात खंड पडण्याची वेळ आली. शेठजी ब्राह्मणाला म्हणाले, महाराज, मी उद्या कथा ऐकू शकणार नाही, माझ्या नियमाचे काय होईल? ब्राह्मण म्हणाला, तुमच्या ऐवजी तुमच्या मुलाने बी ऐकली तरी बी चालेल, घरातून कोणी बी एका जणाने ऐकली तरी पण तुमच्या संपूर्ण परिवाराला त्याचे पुण्य मिळेल. गृहस्थ म्हणाला, कथा ऐकून विरक्त झाला तर? ब्राह्मण म्हणाला, तुम्हाला वैराग्य प्राप्त झाले नाही, मग एक दिवस कथा ऐकून तुमचा मुलगा कसा विरक्त होईल? यजमान म्हणाला, महाराज, कथा तर आम्ही दररोज ऐकतो, पण मनातील प्रपंचाची गाठ मात्र सुटत नाही. असे करू नका, कथा ऐकून मनाची गाठ सुटली पाहिजे. जीव जोपर्यंत संसार सुखाचा त्याग मनापासून करत नाही तोपर्यंत भक्ती सिद्ध होत नाही. भोगाचा त्यागही करायला नको आणि भक्ती बी घडायला पाहिजे. हे कसे होऊ शकेल? हळूहळू मन सुधारले पाहिजे, स्वभावात बदल झाला पाहिजे. स्वभाव सुधारला पाहिजे तर भक्ती सिद्ध होते. स्वभाव जर बदलला तर तुमची भक्ती सुधरेल. ज्ञान आणि वैराग्य पुष्ट करण्यासाठी भागवत कथा आहे ना. भागवताच्या चरणांचा आश्रय घेऊनच महापापी धुंदकारी देवतेसारखा झाला. धुंदकारी म्हणतो, या कथेनेच माझ्यासारख्या पाप्यालाही परमगती मिळाली. धुंदकाराला नेण्यासाठी पार्षद विमान घेऊन आले. गोकर्णाला पार्षदाला विचारले की फक्त धुंदीकारीलीच घेऊन जाण्यासाठी विमान का आले, इतरांसाठी का नाही? तेव्हा पार्षद म्हणाला, तो धुंदकारी एका आसनावर बसत असे, उपवास करीत असे, रोज कथेचे मनन चिंतन करीत असे. प्रभूच्या चरणापाशी मनाने जर निवास करणेच उपवास होय. उपवासाच्या वेळी काहीही खाल्ले तर पूर्ण उपवास घडत नाही. कथा ऐकून फक्त धुंदीकारालाच का मुक्ती मिळाली? धुंदीकारी सारखी कथा ऐकली पाहिजे, त्याचे कथेचे मनन व निध्यासन केले म्हणून त्याला मुक्ती मिळाली. श्रवण, मनन आणि निंदिध्यास यानेच ज्ञान दृढ होते.
अदृढंच हतं ज्ञानं प्रमोदेन हतं श्रुतं संधिगतो हि हतो मंत्रो व्यग्रचित्तो हतो जपा. दृढतेशिवाय ज्ञान व्यर्थ आहे. बेव परवाईने केलेले श्रवण व्यर्थ होय. संदेहयुक्त मंत्र व व्यग्रचित्ताने केलेला जप व्यर्थ होय. मंत्राविषयी शंका असेल तर त्या मंत्राचा जप फलदायी होत नाही. तसेच मंत्राचा जप चालू असताना मन इतर गोष्टीकडे धावत असेल तर तो सुद्धा जप तुम्हाला त्याचे पुण्य फल देत नसतो. मनाशिवाय पुराण श्रवण करण्यात काय लाभ होणार? जर मन एकाग्र चित्ताने तुम्ही भागवत पुराण श्रवण करत आहे तरच त्याचा लाभ होईल. ते श्रवण फल देऊ शकणार नाही. कथा ऐकताना तन मन धन गृहास्थक्ती विसरून जावी लागते. देह गेहात्मक विस्मृतीने तन्मयतेने कथा ऐकली पाहिजे. मी ईश्वराशी तन्मय होऊन इच्छितो अशी भावना ठेवा. पुराण ऐकून त्याचे मनन करून ते तत्व जीवनात उतरवण्याचा प्रयत्न कराल तर ती कथा श्रवण तुमची सार्थक होईल आणि प्रभूचा आशीर्वाद प्राप्त होईल. कथा ऐकून जीवनात एक देह निश्चित झाले पाहिजे. श्री भागवत भगवंताची कथा ऐकून काही ग्रहण करा. कथेतला एखादा शब्दसुद्धा मनावर जर कोरला गेला तर जीवनाचा उद्धार होईल. सर्वांना पटले की आम्ही धुंदीकारीसारखी कथा ऐकली नाही म्हणून आम्हाला त्याच्यासारखी गती मिळाली नाही. कथेचे मनन करणे तर चांगलेच, परंतु मनन न केले तरी बी श्रवण घडतेच, त्यानेही लाभ होतो. त्यानंतर गोकर्णाने श्रावण मासात दुसऱ्यांदा भागवत सप्ताह केला आता आणि सर्वांचा उद्धार झाला. त्यावेळी महाराणी तेथे प्रकट झाली आणि ज्ञान आणि वैराग्य तेथे आली. या कथेत महाराणी भक्ती प्रकट झाली होती. ज्ञान वैराग्य हे तिचे दोघी मुलं तर ते सुद्धा भक्तिपुष्ट झाली तर मुक्तिप्रद प्राप्त होत असे. ज्ञान वैराग्याशिवाय केलेली भक्ती मुक्ती देऊ शकत नाही. महाराणी भक्ती आनंदित झाली होती आणि ज्ञान वैराग्यासह नृत्य करू लागले. दोघंही मूर्छित पडलेला व क्षीण झालेल्या ज्ञानाला पुष्ट करण्यासाठी श्रीमद भागवत कथा आहे. गोकर्णेच्या सभा मंडपात भगवंत प्रकट झाले. ते गोकर्णेला म्हणाले, गोकर्णे, मी तुझ्या कथा कीर्तनात प्रसन्न झालो आहे, तू काही वरदान माग. त्यावेळी गोकर्णाने मागितले की भगवान, जो माणूस श्रीकृष्णाची कथा करेल, जो माणूस भागवत पुराण रहस्याची कथा ऐकेल, कीर्तन करेल, वैष्णवांच्या हृदयात आपण विराजमान व्हा. ज्या या भागवत पुराणाचा एक बी शब्द ज्यांनी ऐकला असेल तर त्याच्या हृदयांमध्ये तुम्ही प्रकट होऊन त्यांना सद्गती मिळेल. आणि वैकुंठात जो आनंद मिळतो तो आनंद श्री भागवत कथेत मिळत असतो. म्हणून ज्यांनी जो भागवत कथा ऐकेल त्यांना तोच आनंद वैकुंठाचा त्यांच्या घरामध्ये द्या. परंतु अट अशी आहे की प्रेमपूर्वक अत्यंत आवडीने व श्रद्धापूर्वक ही कथा ऐकली पाहिजे. कथा ऐकताना जगाचा विसर पडायला पाहिजे. श्री भागवत असा ग्रंथ नाही आणि मृत्यूनंतर मुक्ती देतो. ज्यांनी भागवत महापुराण ऐकले आहे तर मृत्यूनंतर मुक्ती होते. तर मरणापूर्वीच मुक्ती देणारा हा भागवत पुराण आहे. ज्यांनी आपल्या या जीवनात जर भागवत पुराण ऐकली तर त्याला मरण्याच्या पूर्वीच मुक्ती मिळून जाते. भागवत मुक्ती देणारे शास्त्र आहे. भागवत जे आहे हे मुक्तीचे एक साधन आहे. वेदांतांचे दिव्य सिद्धांत व्यासांनी महात्म्यात भरले आहे. 6वा अध्याय विधी दाखवण्यासाठी आहे. सत्कर्म विधीपूर्वक केले तर ते दिव्य बनत असे. सत्कर्म काळाच्या नियमापासून अबाधित आहे. सत्यनारायणाच्या कथेत म्हटले आहे की सत्कार्य करण्यास उशीर लावू नका. धर्मराजाकडे येऊन एका याचकाने दान मागितले. धर्मराज म्हणाले, उद्या ये. भीमसेना हे ऐकताच विजय दुदुंबी वाजवणे सुरू केले. सर्वांना वाटले की भीमसेन पागल तर नाही झाला, कारण युद्धात विजय मिळाला म्हणजे विजय दुदुंबी वाजत असतात. याचे कारण विचारता भीमसेनांनी म्हटले आहे की आमच्या ज्येष्ठ बंधुराजांनी आज काळावर विजय मिळवला आहे. त्यांना नक्की कळले आहे की दुसऱ्याच दिवशीपर्यंत आपण जिवंत राहणार. धर्मराजांनी मिळवलेल्या त्या काळाच्या विजयावर नगारा वाजवित आहे. धर्मराजाच्या लक्षात याची चूक आली. धर्मराजाने याचकाला ताबडतोब परत बोलवले, यथायोग्य दान दिले. सत्कार्य तत्काळ करा, दीर्घायी करू नका. भवरोगाची औषधी भागवत कथा व सर्व जीव रोगी आहेत. सर्वांना दुःखीदायी रोग आहे. जीवांच्या ईश्वरांशी झालेला वियोग रोगातून मुक्त होण्यासाठी श्रीमद भागवताचा आश्रय घ्या. श्रीकृष्णाच्या वीरयोगातून मुक्त होण्यासाठी औषधी आहे भागवतशास्त्र. रोगांच्या निवारणात औषधी योजना चालू असताना काही नियम व पथ्य पाणी सांभाळावे लागते. त्याचप्रमाणे या कथा श्रवणाच्या बाबतीतही काही नियम पालनाची जरुरी आहे. शुभ मुहूर्तावर कथेचा आरंभ व्हायला पाहिजे. कथा सांगण्यासाठी काही लक्षणे व नियम सांगितले आहेत. पहिले लक्षण आहे विरक्त भाव. श्री शुक्राचार्य जगाच्या बाहेरचे नव्हते, जगात राहूनही ते निर्विकार होते.
आम्हीही जगात राहतो, सर्व पाहतो, आमचे डोळे विकारहीन नाहीत. शुक्राचार्य ब्रह्मदृष्टीवाले होते. स्त्री पुरुष भेद त्यांच्याजवळ नव्हता. सर्व प्राणी मात्राला ते भगवत भावाने पाहत असत. प्रत्येक नर नारीला भगवत भावाने पहा. वैराग्याचा काय अर्थ आहे? उपभोगासाठी अनेक पदार्थ उपलब्ध असूनही त्यांच्याकडे ढुकूनही न पाहणे हे वैराग्य होय. जगाचा त्याग करण्याची आवश्यकता नाही, पण भोगचेचा त्याग करण्याची मात्र जरुरी आहे. आपली विकारी दृष्टी बदलायची आहे. जगाकडे काम दृष्टीने, भोग दृष्टीने पाहू नका. जोपर्यंत दृष्टीदोष नष्ट होत नाही तोपर्यंत आमची दृष्टी देवदृष्टी होणार नाही. उपदेश करता ब्राह्मण म्हणजे ब्रह्मज्ञ असला पाहिजे. तो धैर्यवान, गंभीर, दृष्टांत, कुशल असला पाहिजे. धनाचा लोभ तर सुटू शकतो. वक्ता अति निस्पृह्य असावा. धनाचा लोभ तर सुटू शकतो, पण कीर्तीचा मोह मात्र लोभ सुटणे कठीण. जीवाला कीर्तीचा लोभ असतो तोच माणूस कीर्तीचा मोहात फसलेला असतो. तो भक्ती करू शकत नाही. जेव्हा जेव्हा तुम्ही कथा श्रवणाला बसाल तेव्हा तेव्हा संसार विसरून बसा. कथेत बसून जर मन घर दार कामधंदे चिंतन करत असेल तर मन विकृत राहील. ती कथा तुम्हाला सफल होणार नाही. कथेच्या मंडपात या जेव्हाही भागवत महाशास्त्र ऐकणार तर कथेच्या मंडपात फक्त कथेचाच विचार करा. या ज्या वेळेस तुम्ही कथा ऐकत आहे तर त्या कथाचे कान श्रवण व्यवस्थित करा. इतर सर्व चिंता सोडून कथा श्रवणाला बसा. वक्ता व श्रोता दोघांनीही डोळे, मन, वाणी, कान आणि प्रत्येक इंद्रियांच्या द्वारे ब्रह्मचर्याचे पालन केले पाहिजे. मन स्थिर करण्यासाठी उद्धरता होणे जरुरी आहे. ब्रह्मचर्य पाळण्याने आणि उद्धरता होणे शक्य होते. क्रोधित झाल्याने पुण्याचा क्षय होतो. जर भागवत पुराण ऐकत आहे आणि जर क्रोधित झाले तर पुण्याचा काय होईल? क्षय. ते पुण्य मिळणार नाही. वक्ता व श्रोता दोघीही अक्रोधित असावे. वक्ता सांगणारा, श्रोता ऐकणारा. तर वक्ता बी शांत असायला पाहिजे आणि श्रोता पण शांत असायला पाहिजे. तेव्हा ते भागवत पुराणाचे पुण्य त्याला मिळेल. विधीपूर्वक कथा ऐकल्याने कथा श्रवणाचे संपूर्ण फळ मिळत असते. कथा श्रवण करणाऱ्यांना वेश्यवांना यमपुरीत जावे लागत नाही. तो वैकुंठात जातो. भगवताची जो कोणी कथा प्रेमाने ऐकतो तो भगवंताशी जोडलेला असतो आणि वैकुंठ लोकची त्याला प्राप्ती होते. साक्षात भागवत भगवंताचे साक्षात रूप आहे. वेदांतात अधिकारी यांची चांगली चर्चा केली पाहिजे. अथा तो ब्रह्म जिज्ञासा. सर्वांनाच वेदांचा अधिकार नाही. नित्य वस्तू विवेक, शमदम, दिश संपत्ती, इहामूत्र फलभोग, विरागाशिवाय वेदांताचा अधिकार प्राप्त होऊ शकत नाही. वेदांचे 3 भाग केले आहे. कर्मकांड. वेदांचे किती भाग केले आहे? कर्मकांड, ज्ञानकांड, उपासनाकांड. वेदांचे असे 3 भाग आहेत. त्याचप्रमाणे त्यांचे अधिकारीही निश्चित केले गेलेले आहेत. भागवत प्रत्येकासाठी आहे. तुम्ही भागवताचा आश्रय घ्याल तर भागवत तुम्हाला देवाच्या मांडीवर बसवेल. ते तुम्हाला निर्भय निसंदेह बनवेल. जेवण, खान पान, व्यवहार, पत्रलेखन इत्यादी सर्व विधी भागवतात दाखवला गेला आहे. या ग्रंथाचे अवलंबन केल्यास सर्व प्रकारचे ज्ञान प्राप्त होते. हा ग्रंथ पूर्ण आहे. हा स्वतः श्री नारायण श्री हरी आहे. भागवत भगवान नारायणाचे स्वरूप आहे. जो भागवतगीतेचे थोडेसे 2 शब्द पण ऐकून घेतो 2 मिनिटं बसून त्याला प्रभू श्री नारायणाचे स्वरूप दिसतं आणि भगवान ईश्वर त्यांच्या हृदयात राहतो आणि त्यांच्या घरातले सर्व दुःख दारिद्र्य दूर करतो आणि नारायण लक्ष्मी सोबत घरात विराजमान, हृदयात विराजमान राहतात. म्हणून भागवतात स्वयं भगवान नारायण स्वरूप आहे. जग व ईश्वर, जीव व जगत, जीव ईश्वर या संबंधीचे ज्ञान तुम्हाला भागवतापासूनच मिळेल. तर भागवत किती ऐकले असे म्हणाल तर पण जितके जीवनात उतरवले असेल तितले ऐकले. तेवढ्या तत्वाचे मनन करा, चिंतन करा, जीवनात उतरवा. केवळ ज्ञान व्यर्थ आहे. जीवन हा व्यवहार, यात उतरवलेले ज्ञान सार्थक आहे. गांधीजी म्हणत असतात, 2.5 मन ज्ञानापेक्षा तोळाभर आचरण श्रेष्ठ. जर 2.5 मन ज्ञान आहे पण 1 तोळा आचरण केलं असेल की खोटं बोलायचे नाही, भगवान श्री नारायणाची सेवा मनाने जपन करायची. ज्या वेळेस आपण जप पूजा पाठ करत आहे तेव्हा देवाचेच मनन चिंतन केले तर हे आचरण होय. त्यावेळेस सांसारिक मोह नको. जेव्हा पूजेला बसलेलो आहे तर सांसारिक मोह नसावा. प्रभूच्या दिव्य सद्गुणांना जीवनात उतरवा. पूर्वजन्माचा विचार करू नका. एकदा जनक राजाने याज्ञवल्क्य ऋषींना माझे पूर्वजन्माचे चरित्र सांगा म्हणून म्हटले. ऋषींनी नकार देऊन म्हटले की ते ऐकल्याने दुःखच होईल. तरीही राजाने हट्ट धरला. म्हणून ऋषींनी राजाला त्याचे पूर्वजन्माचे चरित्र दाखवले. जनक राजाने पाहिले की या जन्मातली आपली पत्नी मागील जन्मात त्यांची माता होती. या जन्मातली राजा जनकची जी पत्नी होती तर ती मागील जन्मात त्यांची माता होती. राजाला फार वाईट वाटले.
की आपली पत्नी आता माता झाली आहे. दुःख झाले हेच ठीक आहे, पूर्वजन्माचा विचार करू नये, याच जन्माचे सार्थक करण्याचा प्रयत्न करा. भगवंताशीच विवाह करा आणि दुसऱ्यांचीही विवाह घडवा. तुळस राधाराणीचे स्वरूप आहे. तुळस जे आहे तर हे राधाराणीचे स्वरूप आहे. तुलसी विवाहाचा अर्थ आहे आपल्या भगवंताशी संबंध जोडणे. चातुर्मासात संयम आणि तप केल्यानंतर तुलसी विवाह होतो. संयम राखाल तर, तप कराल तर भगवंत मिळतील. जीव आत्म्याचा धर्म आहे, म्हणून प्रभूच्या सन्मुख जाणे हेच खरे होय. तर हरये नमः, हरये नमः, हरये नमः. तर येथे श्रीमद भागवत महापुराणाचे आपण हा अध्याय 31वा अध्याय समाप्त केला आहे. तर आतापर्यंत आपण जेवढे भाग आले तर 31 अध्याय याच्यात ऐकले आपण. तर आपण या 4-5 दिवसातच 31 अध्याय संपूर्ण अधिक मासाचे 4 दिवसात एवढे पुण्य कमवून घेतले आहे. तर आपल्या पुढे अजून भरपूर दिवस आहेत. तर 31 दिवसाच्या या तिथ्या सर्व 3 वर्षात एक एक तिथी अतिशय जी चांगली राहते तर ती एक 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 तिथी अशी साईडला काढून 3 वर्षात हा अधिक मास पुरुषोत्तम मास मलमास येतो. तर याला हे खूप महत्त्व आहे. तर प्रत्येक तिथीचा हा दिवस असतो, म्हणून याला मलमास असे म्हणतात. तर आपण हे 31 अध्याय आता या 4-5 दिवसातच पूर्ण करून घेतलेला आहे. तर आपल्याला संपूर्ण अधिक मासाचे पुण्य आताच भेटून गेलेले आहे आपल्याला. आणि आपण भागवत पुराण ऐकतोय याच्याहून मान काय आहे. तर आपण स्वतःला खूप भाग्यशाली समजा की आपण एवढे खूप भाग्यशाली आहे की भगवंताने आपल्याला निवड केली भागवत पुराण ऐकण्यासाठी. आपण पित्रांचा सुद्धा उद्धार करून देत आहे आणि त्यांना सद्गती प्राप्त करून देत आहे आणि मोक्षाची प्राप्ती करून देत आहे. ही खूप मोठी गोष्ट आहे. म्हणून जीवनाला या आलेला आहे. तर या शरीर हे नश्वर आहे, शरीर हे जळून भस्म होणार आहे, आपल्यासोबत येणार आहे आपले कर्म. आपण जे भागवताचे 2 शब्द आपण जे ऐकत आहे हेच आपल्यासोबत येणार आहे, बाकी दुसरं काही येणार नाही आहे. म्हणून मोह माया सोडून भगवंताचा विचार करा, भगवंताशी जुळा. आपला कनेक्ट आत्मा आहे भगवंताशी करा, कारण हा आत्म्यामध्ये देहामध्ये भगवंत जुळलेला आहे. परमात्मा हा आपल्या हृदयातच आहे. तर भागवत गीता हे भागवत पुराण रहस्याला आपल्या हृदयात उतरवा, म्हणजे आपली भेट ही परमात्म्याशी होईल. तर असे ह्या 31 अध्याय आपण केले. तर या 31 अध्यायाला माझे कोटी कोटी नमन आहे आणि भगवान श्री नारायणाला मी दंडवत प्रणाम करते की हा योग तुम्ही आमच्या पदरात दिला आणि आम्हाला निवड केली या भागवत पुराणासाठी. तर धन्य आहे भगवंत, तुम्हाला कोटी कोटी मी प्रणाम करते की आमच्या भाग्यामध्ये एवढे मोठे महान पुण्य या अधिक मासात भागवत पुराणाचे आलेले आहे. तर धन्य आहेत. असेच चांगले चांगले पुण्य आमच्या पदरामध्ये पडो आणि तुमची मला कोणत्याही जन्मात विसर न पडो हाच आशीर्वाद मी तुम्हाला मागते. तर असा आशीर्वाद भगवंताला मागा. आवडल्यास जास्तीत जास्त जणांना शेअर करा, दुसरे काही नाही. हरये नमः, हरये नमः.